ऑडिओ नंबर 23. मी चर्चला बिराजदार. आपण एकार्ट टोलेंचं पुस्तक अभ्यासत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 6वा चॅप्टर बघत आहोत, इनर बॉडी नावाचा. तर आपण मागच्या ऑडिओमध्ये बघितलं की आपण म्हणजे शरीर नाही, हे तर आपण बघितलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये त्या आपल्याला ऑथरनी अजून बऱ्याच गोष्टी करायला सांगितल्या आहेत की शरीरामार्फतच परिवर्तन होऊ शकतं आणि उपास तापास करून शरीराला त्रास देऊ नका किंवा शरीराला कुठलीही पीडा देऊ नका, शरीरावर मनापासून प्रेम करा, असं त्यांनी सांगितलं. आणि याच्याचद्वारे आपल्याला मुक्तीपर्यंतचा मार्ग पुढे लेखक सांगणार आहेत. तर त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जे वाटतंय की शरीर म्हणजे काय, तर एक भौतिक रचना आहे ना, म्हणजे आपल्याला हात पाय डोळे दिसू शकतात आणि मग ते शरीर आहे ते म्हातारपण, रोग, मृत्यू याला बळी पडतं. पण तुमच्या मनाच्या मर्यादेमुळे तुम्हाला ते कळत नाही की तुम्ही जन्ममृत्यूच्याही पलीकडे आहात, कारण आपली मनाची मर्यादाच एवढी आहे की आपण एवढ्याच शरीराला आपलं मानतो. आणि त्यामुळे हे जे आपण जे बघतो एकमेकांचं शरीर, ते फक्त एक भासमान समज निर्माण करतं आणि भीती उत्पन्न करतं. पण जरी हा भासमान समज शरीरातून निर्माण होत असेल तरी शरीरापासून लांब जाऊ नका, असं आपल्याला परत परत ऑथर सांगतायत. कारण त्या शरीर, आपलं जे भौतिक शरीर आहे, म्हणजे आपला रंग रूप आत्ता जे आपल्या सगळ्यांच्या डोळ्याला दिसतंय, आपण स्पर्श करू शकतोय, तर त्याच्या आतमध्ये एक महत्त्वाचे आणि अमर असे अस्तित्व आहे. आणि ते तुम्ही शोधायला कुठेही बाहेर जाऊ नका, असं ऑथर वारंवार सांगतायत. कारण हे सत्य तुम्हाला कुठेही हे वरच्या भौतिक शरीरात किंवा बाह्य जगात मिळणार नाही आहे. आपण कित्येक गोष्टी करतो सेल्फ रिअलायझेशनसाठी किंवा साक्षात्कारासाठी, पण त्यांनी सांगितलं की बाहेरील कुठल्याही उपाययोजना ह्याला पूरक नाही आहेत, उपयोगी नाही आहेत. तर तुम्हाला आतच त्याच्यासाठी शिरायला पाहिजे. तर शरीराविरुद्ध त्यांनी सांगितलं लढू नका. आणि जेवढं तुम्ही तुमच्या शरीराविरुद्ध लढता, आता विरुद्ध लढणे म्हणजे काय, तर तेच तेच परत सांगायला हरकत नाही की उपास तापास करणे, मुद्दामून पायी अनवाणी चालणे किंवा निरनिराळ्या खूप अवघड अवघड अशा पहा खूपदा खूप अवघड चढाई वगैरे करायला जातात की तिथे देवाचं मंदिर आहे, किंवा खूप वेळेला चालत बऱ्याच ठिकाणी प्रदक्षिणा करणे. म्हणजे आपण असं पाहतो बघा की काही जणांनी नवस केला आहे की 108 प्रदक्षिणा मारू, किंवा एखादी व्यक्ती गेल्यावर आपण एखादं खाणं सोडून देतो की त्या व्यक्तीला आवडतं, असं एक सोडून देतो पहा, एक प्रघात आहे. तर त्यांनी थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की शरीराविरुद्ध लढू नका. किंवा पायी अनवाणी आपण खूपदा चालत कित्येक ठिकाणी जातो, तीर्थक्षेत्रांना जातो, तर तसं काहीही करायची गरज नाही, कारण तुम्ही बाहेर शोधताय आतलं सत्य. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता, बघू शकता, ते फक्त एक भासमान पडदा आहे आणि आतलं जे अंतस्थ शरीर आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे आणि ते आपल्याला सत्याकडे नेतं, अगर अमूर्त जीवनाकडे नेतं. तर आपल्या अंतस्थ शरीराच्या माध्यमातून आपल्याला या अमूर्त जीवनाकडे, अशा जीवनाशी जोडलेलं असतो, ते जन्ममृत्यूच्या पलीकडे. म्हणजे अमूर्त म्हणजे अनमॅनिफेस्टेड, म्हणजेच मूल ब्रह्म, म्हणजे ज्याला आकार नाही ते. तर जे अंतस्थ शरीर आहे ते आपल्याला त्या तत्वाकडे नेणार आहे आणि मग आपण जन्ममृत्यूच्या पलीकडे जाणार आहे आणि त्याचं तिथे कायम अस्तित्व आहे. ते या अंतस्थ शरीराद्वारे सतत देवाशी तादात्म्य आपण पाहू शकतोय आणि एकरूप होऊ शकतोय. तर आता हे कसं साध्य करायचं, तर अतिशय सोप्या सोप्या पद्धती इथे आपल्याला ऑथरनी सांगितल्यात आणि त्या मला खूप भावल्या की त्या इतक्या सोप्या आहेत की आपण उठता बसता आजकालच्या युगामध्ये, धकाधकीच्या युगात, कॉम्पिटिशनच्या युगात आपल्याला तासनतास बसणे, ध्यान करणे हे नाही शक्य होत, किंवा 7-7 तास, 8-8 तास बसून ध्यान करणे हे म्हणजे शक्य नाही आहे कलियुगामध्ये. पूर्वीच्या ऋषीमुनींना हे शक्य होतं. आता काही जण करतही असतील, पण मग त्यांना दुसरा उद्योगधंदा सांभाळून हे नाही करू शकत आपण. तर त्याच्यासाठी हे फार सोप्या पद्धती, मला हे पुस्तक आवडण्याचं कारण एकच आहे की ह्या पद्धती अतिशय सोप्या आहेत आणि काम आपल्याला करायचं आहे आणि ते जमतंय आपल्याला करायला. ह्याचा मला खूप आनंद होतोय सांगताना, की ते खरोखर जमायला लागलंय. तर आता त्यांनी पुढचा एक पॅराग्राफ असा केला की हॅव डीप रूट्स विदिन. आता आपल्याला अतिशय सिरियस असं ऑडिओ सुरू होत आहेत, म्हणजे आपल्याला सेल्फ रिअलायझेशनपर्यंत पोचायचं आहे. तर आपल्याला आता ऑथर घेऊन जात आहेत. तर पहिला त्याच्यातला मुद्दा आहे म्हणजे आतमध्ये मुळं तुमची पक्की करा, असं त्यांनी सांगितलंय. तर आता अंतस्थ शरीराशी सतत जोडलेले राहणं आणि त्याचा अनुभव करणं, हीच त्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुमचे आयुष्य खूप पटकन बदलते आणि मग जेवढ्या जास्त स्ट्रॉंग जाणीवेनी तुम्ही आतल्या शरीराकडे पाहाल, तेवढी त्याची स्पंदनं वाढतील. आणि जसं एखादा टॉर्च, अगर गाडीचे लाईट तुम्ही ऑन कराल, तसे त्या वाढीव स्पंदनांच्या ऊर्जा पातळीवर नकारात्मकता तुमच्यावर काही परिणामच करू शकणार नाही.
आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात अतिउच्च स्पंदनांचे सकारात्मक बदल घडवू शकाल. याची आपल्याला लेखकाने इथे पूर्णपणे गॅरंटी दिलेली आहे, की अंतस्थ शरीराचे कंपन जे आपल्याला पावतंय अंतस्थ शरीर, ते अनुभवा, त्या ऊर्जा. तर जेवढे तुम्ही शरीरावर लक्ष ठेवाल, तेवढे तुम्ही वर्तमान काळात याल. आणि मग तुम्ही या बाह्य जगात कसं होतं, आपण हरवून जातो. म्हणजे लोकांची स्वप्न, इच्छा, आपल्या इच्छा, अपेक्षा, लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा, भीती, वेगवेगळ्या भावना ह्याच्यामध्ये आपण हरवून जातो आणि मग या भीती, भावना, इच्छा हे सगळे राक्षस आपल्याला नियंत्रित करायला लागतात किंवा कंट्रोल करतात आपल्यावर. तर त्याच्यावर आपल्याला आता काबू करायचा आहे. आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे. तर आता एक त्यांनी पुढे उदाहरण दिलं की आता या क्षणी आपण सगळे ऑडिओ ऐकतोय, बरोबर आहे? किंवा मी स्वतः ऑडिओ आपल्याला सांगते किंवा एखादा मनुष्य असा असेल की तो पुस्तक वाचत असेल, तर या क्षणी तुमचं लक्ष कुठे आहे? तर मे बी तुम्ही माझे शब्द ऐकत आहात किंवा पुस्तक वाचत आहात. तर आता तुमचे लक्ष इथेच पाहिजे. पण आत्ता कसं होतंय या क्षणाला, की आत्ता सध्या तुमचे लक्ष आसपास काय घडामोडी चालल्या आहेत त्याच्याकडे पण आहे. त्याचबरोबर मनात काय सेल्फ टॉक चालू आहे याच्यावरही लक्ष आहे, की अरे हा आता ऑडिओ ऐकायचा आहे. मग मे बी पुढे काही काम करायचं असेल, हे करायचं आहे, ते करायचं आहे किंवा एखाद्याला काही उत्तरं द्यायची असतील WhatsAppवर किंवा ईमेल करायची असेल त्याच्याकडे असेल. तर त्याच्यामुळे काय होतं, की आपलं हे जे लक्ष असतं ना, ते विखुरलेलं असतं इकडे-तिकडे. ते फक्त ऐकण्याकडे नसतं. तर त्यामुळे आता ऑथरनी खूप छान आयडिया आपल्याला सांगितली आहे, की या सगळ्याचा तुमच्यावर परिणाम नाही होऊ द्यायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर थोडंसं लक्ष ना आपण अंतस्थ शरीराकडे ठेवायचं आहे. तर सगळं लक्ष बाहेर ओतून द्यायचं नाही आहे. तर तुमचं अंतस्थ शरीर आणि त्याच्या ऊर्जा अधनं-मधनं अनुभवा. म्हणजे आता समजा माझा ऑडिओ ऐकत असाल, तर मधूनच डोळे मिटा आणि आपल्या आतल्या शरीराकडे पहा आणि त्याच्या ज्या ऊर्जा आहेत, आपल्याला आतलं शरीर नक्की फील होतं. जरी डोळ्यांनी पाहिलं नाही, डोळे जरी आपण बंद केले, तरी अंतस्थ शरीर नक्कीच फील होतं. तर त्या आपल्याला ऊर्जा अनुभवायच्या आहेत त्याच्या. आणि सगळं लक्ष जर आपण बाहेर ओतलं, तर हे शक्य नाही होत. तर तुमचे शरीर अनुभवून त्याच्या ऊर्जा जेव्हा आपण अनुभवाल, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल, की तिकडे एक शरीरभर असं एक पूर्ण संपूर्ण ऊर्जा क्षेत्र आहे. आणि ते जे ऊर्जा क्षेत्र आहे, ते त्या आपल्या शरीरात आहे. हे असं जर तुम्ही केलं, आता हा ऑडिओ ऐकता-ऐकता हे करून पहा आणि ते केल्यावर आपल्या असं लक्षात येईल, की हा माझा ऑडिओ ऐकत असताना अंतस्थ ऊर्जेशी आतल्या पेशी आणि पेशी ऐकत आहेत. जेव्हा आपण अंतस्थ ऊर्जेशी कनेक्ट होतो, तेव्हा आतल्या पेशी आणि पेशी आपल्या ऐकत असतात, असं आपल्या लक्षात येईल. आणि तसाच प्रकार आपण जेव्हा पुस्तक वाचत असतो तेव्हा आहे. तर पूर्ण अंतस्थ शरीराच्या ऊर्जेनिशी किंवा पेशींपेशीनिशी जर आपण ऐकत असू, तर याचा परिणाम आपल्यावर खूप खोलवर होईल आणि लक्षात राहतील गोष्टी. तर या दिवसापासून पुढील काही आठवडे याची तयारी करा, असं आपल्याला ऑथरने सांगितलं, की काही एखादं काम करत असाल, तर मध्येच आपल्या अंतस्थ शरीराकडे बघायचं आणि ती ऊर्जा जी आहे, त्याची जाणीव करून घ्यायची. तुमचे सगळे अटेन्शन अगर लक्ष मनाकडे अगर बाहेरच्या जगाकडे देऊ नका, असं आपल्याला ऑथर इथे वॉर्न करतायत. तर तुम्ही जे काही काम करताय त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच वेळी आपलं जे अंतस्थ शरीर आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा हे करा. म्हणजे त्यांनी सांगितलं की या प्रकारामुळे आपण आतमध्ये आपली मुळं रोवू शकतो. तर ह्याला मे बी मला माहीत नाही, पण कदाचित रेकीमध्ये ग्राउंडिंग ज्याला आपण म्हणतो ना, ते हे असावं. मला फारसं माहीत नाही, पण यांनी जे ऑथरनी असा शब्द वापरलाय, की आतमध्ये खोल घट्ट मुळं तुमची रोवा किंवा हॅव डीप रूट्स विदिन. त्या दृष्टीने मी म्हणते, की आतमध्ये तुम्ही पक्का फर्म पाहिजे. आता जेव्हा एखाद्या अजून त्यांनी उदाहरण दिलंय, की तुमच्या त्यामुळे काय होईल, की खोल जेव्हा तुम्ही मुळं रोवाल, तेव्हा जाणीवेची पातळी बदलेल आणि तुम्ही जे करत आहात त्याची गुणवत्ता सुधारेल आणि आपल्याला जास्त डुप्लिकेशन ऑफ वर्क किंवा रिपिटेटिव्ह वर्क नाही करावं लागणार. एकच काम इतकं छान परफेक्ट होईल. आता हा ऑडिओ एकदाच ऐकल्यावर इतका छान लक्षात राहील, की परत 2दा ऐकायला लागणार नाही, 3दा ऐकायला लागणार नाही. त्याच्यानंतर लिहित बसावं लागणार नाही. तर हे सगळं आपल्याला अंतस्थ शरीराला मध्ये घेऊन करायचं आहे. आता त्यांनी पुढे अशी उदाहरणं दिली आहेत, की तुम्ही कोणाची वाट बघत थांबला असाल, तरी तुम्ही काय करायचं, डोळे मिटायचं आणि अंतस्थ शरीराच्या ऊर्जा ह्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि मग त्या वेळेचा सदुपयोग करा. किंवा समजा ट्रॅफिक जॅममध्ये अडकलाय, तर आजूबाजूला तर बघाच, पण मधनंच एक अंतस्थ शरीराच्या ऊर्जा ज्या आहेत, त्या तुम्ही फील करा. म्हणजे काय होईल, कुठलाही प्रवास असेल, तर तो तुम्हाला एन्जॉयबल होईल.
जास्तीत जास्त आपल्या आत शरीरात शिरा आणि वर्तमान काळात राहा, असं ऑथर आपल्याला सांगतायत. तर ही जर अंतस्थ शरीरात शिरण्याची कला जर आपल्याला आत्मसात झाली, तर नवीन प्रकारच्या जगण्याची सवय होईल आणि मग स्वतःच्या अस्तित्वाची कायमचे असोसिएशन अगर कनेक्टेडनेस तयार होईल आणि मग आपल्या आयुष्याला डेप्थ येईल किंवा खोली येईल आणि जे तुम्हाला कधी माहितीही नाही आहे अशा प्रकारचे बदल आपोआप घडतील, कर्म नाहीशी होतील. तर ह्याच्यात ऑथरनी खूप छान सांगितलं आहे कर्मसिद्धांत आहे, की आपण कर्मच म्हणजे अवेअरनेस नीट करू ना, जागरूक राहून करू. आपल्या प्रतिक्रिया फटकन देणार नाही. कर्म कशी घडतात तर अज्ञानामुळे, अनवधानाने घडतात. तर जेव्हा आपण अवेअरनेस ठेवतो, सावधगिरी बाळगतो, विटनेस मोडमध्ये जातो, आपल्या आपल्या भावनांचं अवलोकन करतो, तेव्हा रेकलेसली कर्म घडतच नाहीत. आणि मग कर्म घडली नाही की आपल्याला आनंदच आनंद आहे. म्हणजे अवघा झाला आनंद, तसं आहे हे. तर तुकाराम म्हणतात तसं, की आनंदाचे डोही आनंद तरंग. तसं आपल्याला आनंदच आहे, कारण कर्म नाही घडली की कर्मबंधन नाही. मग आपण मुक्तच जगू शकतो आणि हीच खरी मुक्ती आहे. तर जेव्हा तुम्ही तुमच्या अंतस्थ शरीरात पूर्णपणे रोवाल, तेव्हा तुमचे मन तुम्हाला सहज ऑब्झर्व्ह करता येईल, त्याच्याकडे लक्ष ठेवता येईल आणि जरी बाहेर किती काहीही घडलं तरी तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. पण हे कधी शक्य आहे तर जोपर्यंत तुम्ही स्वतः उपस्थित राहत नाही. तुम्ही तुमचं लक्ष पूर्ण अंतस्थ ह्याच्यावर, जेव्हा काही काम करत नाही तेव्हा अंतस्थ शरीराच्या ऊर्जेवर आणि नाहीतर काम करताना करते वेळी तसं ठेवायला पाहिजे. तर इथे प्रेझेंट मुमेंटची डेफिनेशन जे ऑथर आपल्याला सांगतात, की वर्तमानात राहतं म्हणजे काय, तर प्रेझेंट मुमेंटमध्ये आपण जे काम करतोय ते मनापासून करा, मधून मधून श्वासावर नजर टाका, नाहीतर अंतस्थ शरीराच्या ऊर्जा पण अनुभवू शकता तुम्ही. तर तुम्ही तुमचे शरीर हा नेहमी महत्त्वाचा भाग आहे हे माना. तोपर्यंत तुम्ही कायमच तुमच्या मनाने कॅरी अवे होऊन वागत राहाल. जर तुम्हाला हे जमलं नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः उपस्थित राहत नाही आणि तुम्हाला तुमचं शरीर हा एक महत्त्वाचा भाग आहे असं वाटत नाही, तर तोपर्यंत मात्र काय होईल, मनाने तुम्ही कॅरीड अवे व्हाल आणि मग तेच तेच परत स्टोरी कायम राहील. तर तुमच्या डोळ्यातली डोक्यामध्ये जी स्क्रिप्ट चालू आहे, आपली गोष्ट एक चालू असते बघा, याने असं केलं, त्याने असं केलं, हा माझ्यावर अन्याय करतो, हा त्रास देतोय. तर ही जी स्क्रिप्ट चालू आहे ती तशीच चालू राहील. कारण काय झालंय, आपल्याला एका मनाला आपल्या एका विशिष्ट प्रकारचे विचार करण्याची सवय लागली आहे. मग त्यामुळे काय होतं, त्यामुळे तुमचं वागणं मन आपोआप नियंत्रित करतं, कंट्रोल करतं आणि मग तुम्ही मनापासून कधी मोकळेच होऊ शकत नाही. तर हे मोकळं कधी होऊ शकाल तुम्ही, जेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे असं आपण करायला नको होतं. खूप वेळेला बघा पश्चात्ताप असतात, रिग्रेट्स. तर ते काय येतात, तर मन अनियंत्रित प्रतिक्रिया देतं. म्हणजे आपला काही कंट्रोलच नाही. मला अरे असं वागायचं नव्हतं, पण काय झालं, चुकून वागलं गेलो. तर हे मन तिथे कार्यरत असतं. तर जेव्हा नुकसान होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल, की अरे ही नको होती मी प्रतिक्रिया द्यायला. म्हणजे आपल्यावर कोणीतरी हवी होतंय पहा, आपल्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणतंय. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणजे अपसेट होत असाल, त्या वेळेला तुमच्याकडनं हीच प्रतिक्रिया आपोआप बळजबरीने दिली जाईल. का? कारण तो रेकॉर्ड जशी प्ले होते पहा, तोच एपिसोड आपण बघतो. तसं मनाची एक कार्य करायची पद्धत आहे. त्याच तऱ्हेने मन वागतं आणि तीच प्रतिक्रिया देत राहतं. तर ही बळजबरीची प्रतिक्रिया आपोआप आपल्याकडनं दिली जाते आणि मग या प्रतिक्रियेवर भावना असेल एखादी काबू करणारी, तर त्याच्यामध्ये भीतीही असते. कुठली भावना असते? तर जास्त भीती असते. कारण राग कधी येतो? इन्सिक्युअर फील झालं की राग येतो. तर त्याच्यामुळे हे अडचणीचे जेव्हा प्रसंग येतात, तेव्हा आपल्याला काय करायचं, इथे ऑथर खूप मनापासून छान सांगतात, की जेव्हा प्रतिक्रिया देणे आपल्या हातात नसेल आणि अनैच्छिक अचानक प्रतिक्रिया घडतात, तेव्हा मात्र जेव्हा आव्हानात्मक अडचणी उभ्या राहतात, तेव्हा एकदा तुमच्या शरीरात जा आणि आपल्या ऊर्जा केंद्रावर लक्ष द्या. फक्त काही सेकंद, एक 5 सेकंद, 10 सेकंद एवढं ऊर्जा केंद्रावर लक्ष द्या आणि त्या क्षणाला करा. पण ते त्या क्षणात करा जेव्हा ते आव्हान समोर असेल. असं त्यांनी आपल्याला अजून एक महत्त्वाची एक सूचना दिली आहे, की जेव्हा काही अडचण येते, आव्हान येतील, त्यावेळेला त्या क्षणात त्या अंतस्थ ऊर्जेशी कनेक्टेड राहा. प्रतिक्रिया अजिबात देऊ नका. ते करण्याला उशीर झाला तर मात्र इच्छा नसताना ती प्रतिक्रिया जी आपोआप दिली जाईल आणि मग मन तुम्हाला कंट्रोल करायला लागेल. तर इथे तुम्हाला मनाला कंट्रोल करायचं आहे. यामुळे काहीही घडलं आव्हानात्मक, तरी आपल्याला अंतस्थ शरीराशी एक 5 सेकंद तरी कनेक्ट व्हायचं आहे. त्या ऊर्जा फील करायच्या आहेत आणि मग प्रतिक्रिया द्यायची आहे. तर जेव्हा तुम्ही आत शिराल आणि लक्ष द्याल, तेव्हा तुमचे अंतस्थ शरीर लगेच स्थिर होईल आणि मग उपस्थित होईल. तुमचा जो प्रेझेन्स आहे, बीइंग आहे किंवा आत्मा आपण त्याला म्हणू, तो जागा होईल आणि मग तुम्ही तुमची जाणीव मनातनं काढाल आणि त्या क्षणी प्रतिक्रिया द्यायची गरज असेल तर ती आतून आपोआप प्रतिक्रिया येईल. म्हणजे तुमचा कॉन्शियसनेस मन
बाजूला जाईल आणि अंतस्थ ऊर्जेवर केंद्रित होईल आणि मग जर प्रतिक्रिया द्यायची गरज असेल तर मात्र मग आतून प्रतिक्रिया येईल. तर त्यांनी खूप चांगलं एक इथे उदाहरण दिलंय की जर सूर्य आणि मेणबत्ती याची जर आपण कंपॅरिझन केली तर सूर्य हा मेणबत्तीच्या ज्योतीपेक्षा कितीतरी मोठा पटीने मोठा आहे. तर तसं आतील जर मेधा आणि प्रज्ञा ह्या जागृत झाल्या जेव्हा तुम्ही अंतस्थ शरीराशी असोसिएशनमध्ये राहता तेव्हा, तर तेव्हा मग ती खूपच मोठ्या आहेत आणि त्यामुळे मनाने दिलेली प्रतिक्रिया आणि अंतस्थ शरीराशी असोसिएट राहून, कनेक्टेड राहून, जोडले जाऊन मग जी प्रतिक्रिया द्याल ती खूप परफेक्ट येईल आणि मग त्याच्यात तुम्ही कुठेही चुकणार नाही. तर तुम्ही एका झाडासारखे व्हाल आणि मग तुमची जी मुळं आहेत ती पृथ्वीमध्ये रोवली जातील. तर डीप रूटेड बनियन ट्री जर पाहिलं असेल, वटपौर्णिमा आहे आज, तर वडाचं झाडाचं अवलोकन केलं तर त्याची आतपर्यंत मुळं असतात. तर तशी जर मुळं आपण पाहिली तर आपली मुळं आत आपल्याला रोवता येतील आणि मग आपण प्रतिक्रिया देऊ. जी अंतस्थ मेधा, प्रज्ञा यांनी युक्त असेल अशी प्रतिक्रिया कधीही चुकणार नाही. आपले डिसिजन कधी चुकणार नाहीत आणि मग आपल्याला सगळं पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बदल आयुष्यात घडतील. तर आता एक उदाहरण त्याच्यासाठी खूप योग्य आहे, की जर वाळू आहे, रेती आहे समुद्रामध्ये आणि समुद्राची वाळू रेतीत लहान मुलांना किल्ला करायची सवय असते. त्यांनी किल्ला केलाय असा एक इमॅजिन करा, कल्पना करा. आणि एका बिल्डर आहे त्यांनी व्यवस्थित जमीन खोदून आत पाया भक्कम रचून मग एखादं घर त्याच्यावर बांधलंय. तर कुठलं टिकेल हो? रेतीमध्ये बांधलेलं घर टिकेल का जमिनीखाली खड्डा खडून व्यवस्थित बांधलेलं घर टिकेल? तर वादळ वारा आला तर जमिनीवरचं जे रेतीमध्ये घर बांधलंय ते नक्कीच उधळून जाणार आहे. आणि जर खूप खोल खड्डा करून त्याचा पाया भक्कम करून जर घर बांधलं असेल तर ते वादळ वाऱ्याने वाहून जाणार नाही. तर त्याच्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या अंतस्थ ऊर्जा जर आपण कनेक्ट केलो अंतस्थ ऊर्जेशी किंवा शरीराशी आणि मग प्रतिक्रिया दिली तर मन मध्ये मध्ये येणार नाही आणि मग आपली प्रतिक्रिया बरोबर असेल. आणि हा एक अतिशय सोपा मुक्तीचा मार्ग आपल्याला इथे ऑथर सांगून हा ऑडिओ जरा मोठा झाला असला तरी प्लीज बेअर विथ मी, कारण नाहीतर मध्ये तोडला तर तुमची लिंक जाईल आणि पुढचा सब टॉपिक समजणार नाही. तर मग आभारी आहे आणि पुढच्या ऑडिओमध्ये आपण बिफोर यू एंटर द बॉडी फॉरगिव्ह म्हणजे शरीरात अंतस्थ शरीरात एंटर करायच्या आधी काय करायचं याच्यावर चर्चा करूया. मनापासून आभारी आहे. थँक्यू.